आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार सन्माननीय अमरभाऊ काळे उपस्थित झालेले आहेत आणि आपली जी बाजू आहे, आपल्या ज्या मागण्या आहेत, त्या न्याय मागण्या आहेत, हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणून ते आज आपल्यामध्ये उपस्थित झाले आणि आपल्या मागण्यांवरती 100% ते तोडगा काढतील असा आपल्याला या ठिकाणी विश्वास सुद्धा आहे। भाऊ, आम्ही 8 दिवसापासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहोत आणि दुर्दैव असं आहे की आंदोलन करणारे कर्मचारी हे आरोग्य कर्मचारी आहेत। ते 24 तास इथे काम करत असतात, लोकांचे जीव वाचवत असतात, पेशंटवरती ट्रीटमेंट करत असतात आणि हे जबाबदार लोक आहे, हे राजकीय लोक नाही, हे सोशल पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट नाही, हे आपली नोकरी सांभाळून जबाबदारीने काम करणारे लोक आहेत आणि असे जबाबदारीने काम करणारे लोक आणि ज्याच्यामध्ये महिला आहेत त्यांना या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागणं हीच खूप मोठी गोष्ट आहे। कारण 2023 पासून आम्ही सातत्याने संस्थेसोबत पत्रव्यवहार केला, त्यांना अनेकदा निवेदनं दिले, मात्र त्याच्यावरती संस्थेने कुठलाही प्रतिसाद दिला नाही आणि म्हणून मागच्या महिन्यामध्ये आम्ही शेवटी त्यांना आंदोलनाची कायदेशीर नोटीस दिली आणि त्याचं पत्र आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, माननीय पोलीस अधीक्षकांना, कामगार अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेलं आहे आणि 2 वर्षाच्या मागणीनंतर, वाढ बघितल्यानंतर आम्ही निर्णायक भूमिकेमध्ये आंदोलनाच्या आता या ठिकाणी आलो, परंतु कलेक्टरचा रिस्पॉन्स नाही, कामगार अधिकारी गायब आहे। आज त्यांना 4 वाजताची बैठक होती, त्यांना कुठेतरी कलेक्टरचा फोन आला, ते चालले गेले चंद्रपूरला। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये लोकांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे। काही लोक आंदोलनाच्या व्हॅलिडिटीवरती प्रश्न चिन्ह निर्माण करत आहेत, पण या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की लेबर ऍक्ट 1926 अंतर्गत कस्तुरबाई सोसायटी नियमित कामगार संघटना हे रजिस्टर्ड आहे, ते गव्हर्नमेंट ऑथराइज्ड आहे आणि 26 अंतर्गत या संघटनेला, म्हणजे अशा संघटनेला आपल्या सदस्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उचलण्याचा, आंदोलन करण्याचा, संप करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे आणि त्या अधिकाराअंतर्गतच या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत। मात्र आता काहीतरी सांगण्यासाठी सारखं नाही, लोकांना मिसगाईड करायचंय म्हणून काहीही सांगायला सुटले। म्हणजे आमची जी मागणी आहे एचआरए, या राज्यामध्ये असा कुठला कर्मचारी नसेल, राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा किंवा ज्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त कर्मचारी अशा प्रायव्हेट कंपनीचा ज्या ठिकाणी एचआरए दिला जात नाही। दुसरी आमची मागणी आहे भविष्य निर्वाह निधीची, म्हणजे प्रोव्हिडंट फंडची। म्हणजे मला कळत नाही की कोणता तरी सरकार जगातला असा कायदा करेल काय की तुमच्या भविष्यासाठी निधीची तरतूद करताच येत नाही, असं कोणतं सरकारच कायदा करू शकत नाही। शेवटी प्रोव्हिडंट फंड म्हणजे काय की आपण रिटायर्ड झाल्यानंतर म्हातारपणामध्ये आपल्याला त्या माध्यमातून आपले 2 पैसे शिल्लक राहावे, त्यातून आपल्याला पेन्शन मिळावं, यासाठी भविष्य निर्वाह निधीची तरतूद आहे आणि तसा कायदा आहे। पण स्वतःच कायद्याचं इंटरप्रिटेशन करायचं, चुकीच्या पद्धतीने करायचं आणि स्वतःच सांगायचं। तिसरी जी महत्वाची मागणी आहे की 12-24 वर्षाच्या सेवेनंतर आधी प्रमोशन मिळत होतं, 2019 मध्ये शासनाने जीआर काढला आणि या जीआर अंतर्गत नवीन जे प्रमोशन आहे ते 10, 20 आणि 30 वर्षांनी मिळालं पाहिजे असं आम्ही सांगत नाही, असं सरकार सांगतं आणि त्याचा तो जीआर आहे। आता गमतीची गोष्ट अशी आहे की परवाच्या दिवशी डीएचओ, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरनी यांना भेट दिली संस्थेच्या अधिकाऱ्यांना, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की म्हणजे आमच्याकडे तरतूद पैसेच नाही आमच्याकडे देण्यासाठी आणि आमच्याकडे ते आम्ही लॉस मध्ये जातो, अमका करतो, ढमका करतो, फलाना करतो। म्हणजे जिथे खोटे बोलणे शक्य तिथे खोटं बोलणार, जिथे एखाद्याच्या व्हॅलिडिटीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतात तिथे प्रश्नचिन्ह निर्माण करणार आणि काहीच नाही सापडलं तर म्हणणार आमच्याकडे पैसे नाहीत। ही पद्धत नाही। तुमच्याकडे जर कर्मचाऱ्यांच्या पगार करण्यासाठी, त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी जर पैसे नसतील तर तुम्ही ही संस्था शासनाला अंडरटेकन करून टाकली पाहिजे, देऊन टाकली पाहिजे शासनाला, जर चालवता येत नाही तर। आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही तुम्हाला पैसेच देऊ नये, आम्ही तुम्हाला तुमचा अधिकारच देऊ नये, हा कोणता न्याय झाला? 10, 20, 30 वर्षाचं टाइम बाउंड प्रमोशन राज्यातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळालं। त्या दिवशी तहसीलदार पुंडेकर आले होते, त्यांना मी विचारलं, ते म्हणे आम्हाला आधीच मिळालेलं आहे। डीएचओ आले होते, त्यांनी मला आम्हाला आधीच मिळालेलं आहे।
कामगार अधिकाऱ्यांना बोललो तेवढं आम्हाला आधीच मिळालेलं आहे. शासनाच्या निम शासकीय कर्मचाऱ्यांना असा एक कर्मचारी संस्था राज्यामध्ये नसेल ज्यांनी हे प्रमोशन दिलेलं नाही. कारण हा GR लागून 6 वर्ष झालेली आहे. ही एकमेव संस्था राज्यामध्ये आहे की ज्यांनी हे प्रमोशन अजूनही कर्मचाऱ्यांना दिलेलं नाही. आणि हास्यास्पद सांगतात की आमच्याकडे पैसे नाही. आणि शेकडो कोटींची FD तुमची बँकेमध्ये आहे, त्याच्या व्याजाला तुम्ही हात लावत नाही. त्या व्याजामधून पुन्हा तुम्ही FD करता आणि वरून सांगता की कर्मचाऱ्यांच्या आमच्या याच्यासाठी तुमच्याकडे हक्काधिकार नाही. दुसरं म्हणणार की ऑथरायझेशनचा मोठा प्रॉब्लेम आहे. तर भाऊ हे माननीय लेबर कमिशनरने ऑथराईज केलेली युनियन आहे आणि लेबर कमिशनरने या देशाच्या कायद्याने ज्या युनियनला ऑथरायझेशन केलेलं आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करायचा अधिकार या संस्थेला नाही आहे. कारण संस्थेचा तो अधिकार नाही, तो अधिकार कामगार विभागाचा आहे, तो अधिकार कामगार अधिकाऱ्याचा आहे, तो कामगार आयुक्तांचा आहे. आणि अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी करून दिशाभूल करण्याचं काम मागच्या 8 दिवसापासून सातत्याने चाललेलं आहे. आणि 50 वर्षाची दडपशाही दादागिरी झुगारून पहिल्यांदा लोक एवढे निर्भयपणे रस्त्यावर आपल्या हक्काधिकारासाठी उतरलेले आहेत. आणि असं का घडावं? मुळात आरोग्य कर्मचारी जर रस्त्यावर आंदोलन उभं राहत असेल आणि तरी संस्था म्हणत असेल की आम्हीच बरोबर, याचा अर्थ सगळे लोक मूर्ख आहेत असं त्याचा अर्थ होतो. जर असं म्हणत असतील की आम्हीच बरोबर आहेत आणि हे सगळे बदमाश आहेत. म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की आम्ही हक्काने म्हणू शकतो की आमचा तुमच्यावर अधिकार आहे. तर आम्ही प्रत्येक जणाने तुमच्यासाठी जीव ओतून काम केलेलं आहे आणि सगळे संघटना तुमच्या पाठीशी होती. तेवढ्या बाकीच्यांवरती नसेल पण तुमच्यावरती आमचा निश्चितच अधिकार आहे की आपण आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी शक्य होईल तेवढे प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि या लोकांचे कान धरून उपटले पाहिजे की तुमचे कर्मचारी बसतात कसे 8-8 दिवस. आणि असा कोणता अहंकार आहे, असा कोणता इगो आहे की 8 दिवस महिला इथे बसल्या, महिला उपोषणा बसले, दुसरा दिवस आज संपतोय. महिला उपोषणा बसली असताना असा कोणता गांधीचा तत्व या लोकांना कळलेला आहे, कोणत्या गांधी यांना समजलेलं आहे की 8 दिवसामध्ये आपल्याच कर्मचाऱ्यांना आणि 2 दिवसाला उपोषणा बसला असताना साधी भेट देण्याची त्यांच्याकडे वेळ नाही. हा कोणता गांधीचा विचार आहे? गांधीजींनी सांगितलं की शत्रूला सुद्धा न्याय द्या. इथं कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय मिळत नसेल तरी खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही नम्रपणे तुम्हाला विनंती करतो की आपण जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर सगळ्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कारण आम्ही फार जबाबदारीने वागतोय, म्हणजे भाषण देतो म्हणून नाही. मागच्या 8 दिवसामध्ये ही जर फॅक्टरी असती तर आतापर्यंत आम्ही बंद करून टाकली असती. पण ही इमर्जन्सी सर्व्हिस आहे, इथे हॉस्पिटल आहे आणि आपल्या जिल्ह्यातले शेकडो लोक या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, आयसीयू मध्ये त्यांचे ऑपरेशन होऊ घातलेले आहे. त्यामुळे आमच्या असा संप केल्याने, बंद केल्याने लोकांचे प्राण धोक्यात येऊ शकतात याची जबाबदारी आणि जाणीव ठेवून आम्ही 8 दिवसामध्ये असं कुठलंच पाऊल उचललेलं नाही. आणि वारंवार आम्ही त्यांना त्याबद्दल सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा जर अहंकार आडवा येत असेल तर तो अहंकार दुरुस्त करण्याचं काम सुद्धा आपण केलं पाहिजे अशी आपणास आम्ही या ठिकाणी विनंती करतोय. या ठिकाणी 5 लोक आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्याच्यामध्ये विजेंद्र नाईक आहेत, विजयभाऊ हातवरती करा सर्वांना, उज्ज्वल भोंगाडे आहेत, लालाजी दिवेकर आहेत, रोहित मेश्राम आहे, अनंत चांदे आणि साव्या आमच्या अर्चनाताई फुलझिले आहेत. या आमरण उपोषण या ठिकाणी बसलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी एकदा पुन्हा एकदा सन्मानित खासदार साहेबांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया.